महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मिळणार महिन्याला 2,000 रुपये. राज्य सरकारची मोठी घोषणा. राज्यात उच्च शिक्षणात मुलींचं प्रमाण वाढावं यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग आता नवीन धोरण आखत आहे. आता विद्यार्थिनींना कमवा आणि शिका योजनेमार्फत त्यांच्या अध्ययनाच्या काळातच मासिक 2,000 रुपये कमवता येणार आहेत, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. काय आहे कमवा आणि शिका योजना? कमवा आणि शिका योजना ही एक शैक्षणिक योजना आहे. या योजनेत विद्यार्थिनींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते, तसेच त्यांना कामाचा अनुभव मिळवण्यासाठी काम करण्याची देखील संधी मिळते. योजनेची प्रमुख वैशिष्ट्य: आर्थिक सहाय्य. या योजनेत विद्यार्थिनींना शिक्षण चालू ठेवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. कामाचा अनुभव. विद्यार्थिनींना कामाचा अनुभव मिळविण्यासाठी विविध कामांमध्ये सहभागी केलं जातं. स्वावलंबन. विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. श्रमाची प्रतिष्ठा. या योजनेत विद्यार्थिनींना श्रमाचे महत्त्व आणि प्रतिष्ठा समजावून सांगितली जाते. शिक्षण आणि अनुभव. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थिनींना कामाचा अनुभव मिळतो, ज्यामुळे त्यांना भविष्यात चांगली नोकरी मिळण्यास मदत होते. योजनेचे प्रमुख उद्दिष्ट: गरजू विद्यार्थिनींना शिक्षण देण्यास मदत करणे, विद्यार्थिनींमध्ये स्वावलंबन आणि श्रमाची प्रतिष्ठा वाढवणे, विद्यार्थिनींना शिक्षण आणि कामाचा अनुभव एकत्र मिळवून देणे, समाजाला कुशल आणि आत्मविश्वास मानव संसाधन प्रदान करणे, राज्यात उच्च शिक्षणात मुलींचं प्रमाण वाढवणे. योजनेचा फायदा काय? विद्यार्थिनींना शिक्षण साहित्य खरेदीसाठी किंवा वर्गखर्चासाठी पैशाची पूर्तता होईल. विद्यार्थिनींना दैनंदिन खर्चासाठी किंवा शैक्षणिक साहित्यासाठी पैशाचा हातभार लागेल. प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये विद्यार्थिनींच्या खात्यात हस्तांतरण केलं जातील. सुमारे 5 लाख विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होणार आहे. विद्यार्थिनींसाठी अतिरिक्त मदत. विद्यार्थिनींना निर्वाह भत्ता म्हणून मासिक 6,000 रुपये देण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागानं याआधीच घेतला आहे. या 6,000 रुपयांची मदत विद्यार्थिनींना घरभाडे भरणे किंवा जेवण खर्च भागवणे यासाठी होऊ शकते. ही योजना वर्षभर राबवण्यासाठी किमान 1,000 रुपये कोटीच्या निधीची आवश्यकता आहे, पण राज्याची विद्यमान आर्थिक स्थिती लक्षात घेता तो मंजूर होण्यास काही काळ जाऊ शकतो. बातमी आवडली असेल तर आता जिया मराठी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.